आज आपण करणार आहोत खेकड्याचं कालवण। त्याच्यासाठी मी खेकडे साफ करून घेतलेले आहेत, त्याची नांगी वेगळी तोडून वेगळं ठेवलेले आहे। तर काय काय बारीक आहेत, काय काय मोठे आहेत। तर बारीकचा आपल्याला ग्राइंड करून त्याची पेस्ट आणि त्याचं लिक्विड काढून घ्यायचं आहे, जे आपल्याला रशामध्ये यूज होणार आहे। आता आपण वाटपची तयारी करणार आहोत। त्याच्यासाठी घेतलं आहे सुकं खोबरं, लसूण घेतला आहे, हिरवी मिरची, आलं, कांदा आणि कोथिंबीर। इथे घेतले आहेत धने, जिरं आणि तीळ। हे बघा, हे सर्व सामान तुम्हाला वाटपसाठी लागणार आहे। आता मी सुकं खोबरं तेलामध्ये चांगलं खरपूस भाजून घेणार आहे। माझं खोबरं सुद्धा भाजून झालं आहे। आता कांदा सुद्धा मी असंच खरपूस भाजून घेणार आहे। कांदा सुद्धा छान खरपूस भाजून घेतला आहे। त्याच्यानंतर मी धने, जिरं आणि तीळ आणि आलं, लसूण आणि हिरवी मिरची थोडंसं गरम करून घेणार आहे त्याच भांड्यामध्ये। आता हे वाटप छानसं भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित। ते आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे। ग्राइंड करताना थोडीशी कोथिंबीर पण टाकावी। इथे माझं वाटप रेडी आहे, छानसं ग्राइंड करून घेतलेलं आहे, एकदम पातळ। आता फोडणीसाठी लागणारं साहित्य: कांदा, कोथिंबीर आणि लसूण, हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि मालवणी मसाला। आता मी ते टोप ठेवलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे। तो तेल थोडं क्वांटिटी जास्त लागेल। त्याच्यानंतर मी जे लसूण घेतलं होतं ते टाकलं आहे फोडणीला। लसूण थोडं चेचून टाकायचं। त्याच्यानंतर मी कांदा सुद्धा भाजून घेणार आहे खरपूस। कांदा सुद्धा छानसा खरपूस भाजून झालेला आहे तेलावरती। आता आपल्याला याच्यात मसाले टाकायचे आहे। हळद आणि गरम मसाला टाकला आहे आधी। त्याच्यानंतर मी लाल तिखट टाकणार आहे। आपल्या कालवणासाठी छानसा कलर येण्यासाठी मी लाल तिखट वापरत आहे। याच्यानंतर आमचा घरचा मालवणी मसाला मी टाकला आहे, जो आम्ही दरवर्षी घरीच बनवतो। आणि आता छानसं एकजीव करून घ्यायचं आहे। ह्याच्यानंतर आपण जो वाटप केला आहे ते टाकायचं आहे आपल्याला। त्यांना सुद्धा एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि छानसं तेल सुटलं पाहिजे वाटपमधनं, मसाला व्यवस्थित लागला पाहिजे आपल्या वाटपला। ह्याच्यानंतर मी बारीक नांगे काढून ठेवले ते वेगळे, ते मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे। मिक्सरमधून ग्राइंड केल्यानंतर ह्यांना चांगलं गाळून घ्यायचं आणि ह्याचा रस घ्यायचा, अर्क फेकून द्यायचा। हे बघा, आता मी मसाला मस्त भाजून घेतलेला आहे, छान झालेला आहे, कलर सुद्धा आलेला आहे। आता याच्यामध्ये मी खेकडे टाकणार आहे। खेकडे आणि त्याची नांगी टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचं मसाल्याला चांगलं। त्याच्यानंतर मी जो पाणी काढलेला आहे नांग्यांचा ते टाकला आहे। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं पाणी टाकावं। आता मी चवीनुसार मीठ टाकत आहे आणि कोकम टाकणार आहे। त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून मी छानसा 15-20 मिनिटं उकळून घेणार आहे। छानसं खेकड्यांना शिजवून घेणार आहे।
तुम्ही आता पाहू शकता छानशी उकळी आलेली आहे, मस्त वास सुटलेला आहे आणि मस्त उकळी फुटून माझे खेकडे छानसे शिजलेले आहेत. हे पहा, मस्त शिजलेले आहेत खेकडे आणि छानशी तरीसुद्धा आमच्या ग्रेव्हीला आलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छानशी तरी आली आहे. तर कमी मसाल्यामध्ये सुद्धा आपण छानसं खेकड्याचं कालवण घरी बनवू शकतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.